पहिला पदार्थ झाला या चौघांनी मिळून, तो केला नाही, योगेशनी केला. त्यांनी त्याला मदत केली. आता आपल्याकडे एक खास पाहुणा येणार आहे. तुमच्या सेगमेंटचं नाव आहे बनवा बनवी. काय होतं बरं का, स्वयंपाक न येणाऱ्या मंडळींसाठी ही सूचना, ज्यांना पदार्थ येतो ते पदार्थ करतात, किंवा आजकालच्या भाषेत आपण त्याला पदार्थ बनवला असं म्हणतो. पण ज्यांना येत नाही ते लोकांना बनवतात. की आम्ही तर छान केलं, तुम्हाला खायची अक्कल नाही. तर या सेगमेंटमध्ये तुम्हाला एक पदार्थ करावा लागणार आहे. पण तो सांगायसाठी एक विशेष पाहुणा इथे येतोय. एक अशी व्यक्ती येते जी या ऑलरेडी स्टेजवरती आहेच की काय असं तुम्हाला भास होईल. नेमकं काय ते आपण बघूया. प्लीज या. यांची ओळख म्हणजे हा रोहन आमच्या आम्ही सारे खवयीचं लिखाण करतो. रोहन आमचा आणि रोहित आज आलेला. या ना रोहित, या. छान छान छान. वा वा. तुला घरी सवयच असेल ना ही दादा. नाही, पण माझे जे जुळे आहेत ते आयडेंटिकल नाही आहेत, त्यांच्यामध्ये फरक आहे. मला पहिला प्रश्न हा विचारावा असं वाटतोय, पण तुमच्या दिसण्यावरनं तुम्हाला कॉम्प्लिमेंट खूपदा मिळत असेल. हा म्हणजे मिळते. विचारतात लोक प्रश्न. नाही, डायरेक्ट काम देतात की अरे जुळ्यांचं काम आहे द्या. एक आम्ही सिनेमा असा गेला, एक सिनेमा गेला असा की मी ऑडिशन दिलंय, सिलेक्ट झालो, त्यानंतर तारखा मॅच नाही झाल्या म्हणून हा शूटला गेला आणि त्याच्यानंतर डबिंग मी केलं, कारण माझ्या तारखा नव्हत्या मॅच होत त्या. असं केलं. दिग्दर्शक आहे अजून का करिअर? खूप छान. कमालीचे आहेत ना हे दोघे, अगदी एकसारखे दिसतात. एकसारखा विचार करतात. हो का? आणि दोघांना एकमेकांना कॉम्प्लिमेंट खूप छान करतात. म्हणजे छान. पण तुमच्या दोघांचं या मंचावरती स्वागत. तुझ्या टीम मध्ये जा. आज हा माझ्या टीम मध्ये आहे. या चौघांविषयी आम्हाला माहिती नसलेली अशी काही माहिती जी तुझ्याकडे आहे ती आम्हाला सांग. मला एवढं माहिती आहे की आता सगळ्यांनी असे छान छान असे खूप बोलत होते, पण रोहितची एक सवय सांगतो. रोहित प्रचंड झोपतो. म्हणजे त्याला नाटकाचं असं स्क्रिप्ट जरी वाचायचं असेल आणि हाच वाचणार असेल तरी हा 5 मिनिटं आधी झोपलेला असेल. त्याला एनर्जी वगैरे नावाचा काही प्रकार. आमच्यात असं ओळखलं जातं की जो एनर्जेटिक आहे तो रोहन, जो आळशी आहे तो रोहित. अच्छा. पाहुणा आहे जरा कौतुक लेट 2 मिनिटं तोच आला का? हो, म्हणजे जन्माला 2 मिनिटं उशिरा तोच आलाय. झोपला असेल. हा, झोपलेला तो आईच्या पोटात. बरं, छान. या तिघांविषयी काही माहिती? अभिदादा तर माझा कॉलेज पासूनचा सिनियर फ्रेंड. हा, दादा आणि आम्ही म्हणजे अगदीच खूपच मजा केलेली आहे त्याच्यासोबत. त्याच्याबद्दल मी वाईट बोलू शकत नाही, कारण तो माझा सिनियर आहे, तो मारू शकतो मला. ते रॅगिंग वगैरे का? नाही, तेवढं चांगलं आहे खूप दादा. गोरेगावकर म्हणजे मणक्याला जे हाड असतं ते त्याच्या जिभेला असलं पाहिजे असं वाटतं मला. वा वा वा. कारण त्याला फिल्टर नाही आहे. सेम, अगदीच आम्ही दोघं सेमच आहोत. शिरसाट साहेब. दादा खूप सगळ्यांना सांभाळून तर घेतोच, म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही दादाकडे जातो नेहमी. त्यामुळे असा मोठ्या भावाचा आधार दादा आहे. खरं. कमाल. वा, फार छान. आज तू इथे आलायस रोहन जरा बॉम्ब टाकायला. बनवा बनवी या सेगमेंट मध्ये कोणी कुठला पदार्थ करावा हे आम्हाला सांग. इथे दादाला जेवण करता योगेश दादाला. त्यामुळे पहिली अट आहे, दादाने या काही हातभार लावायचाच नाही. सेफ. अनिशने करावी ही रेसिपी. कुठली? तुला गोड आवडतं? मग गाजराचा हलवा कर. अरे बापरे, गाजराचा हलवा. हे बघ, गाजराचा हलवा एक असा प्रकार आहे ना, किती ठरवलं तरी तो गंडत नाही. आज बरंच होत. आज बघा सर, तू आज सगळं पाडेल. पटकन आपल्या समोर साहित्य ठेवूया आणि कृतीकडे वळूया. तर घेऊन या पटकन साहित्य. अहो, पॅन नंतर घ्या, आधी आमच्या प्रेक्षकांना साहित्य सांगा. हे पण सांगायचं मी. हो, अरे सोपं तर आहे. बघा, हे गाजर आहेत, हे पक्का आहे मला. ही साखर आहे. हे गाजर नाहीये, हा गाजराचा हा गाजराचा किस. बट हे दूध आहे. बर. हे तूप, साखर, बदामाचा किस, बदाम आणि ही ती धना पावडर मगाशी घेत. आणि बदामाबरोबर काजू. धना पावडर नाहीये ती, वेलची पावडर. मगाशी सेम होती ना, ती सेम होती दिसायला. चला, काय करायचं पहिल्यांदा? आता मला असं वाटतं, मी असं जेवढं मला माहिती आहे की पहिलं हे किंवा हे काहीतरी गरम करायचं. हे आता 3 वेळ हे काय आहे? हे किंवा हे गरम करायचं ह्याच्यावर, ते त्याच्यावर ठेवा. त्याच्या पलीकडे ठेव. नाही येत. लेखकाला पेटवता आलं पाहिजे. येस. त्याचं रिवर्क त्याच्यात होतं. घ्या, पॅन मध्ये तूप घाला. ओहो, थोडं गरम होऊ दे. मग हे तू जे करतोस स्टँडअप मध्ये रोस्ट कर. ओ, थोडं गरम नाही. आता त्याच्यामध्ये गाजर घाल, गाजराचा. ओ,
टाक तू. तूप कमी झालं. नाही उलट बरोबर आहे. गाजर परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये साखर घातली. बर आता याच्यामध्ये वेलची पावडर घातली ओहो. स्वादासाठी. हे मिक्स करा. आता हे मिक्स तरी कर. सॉरी मी तुला मदत का केली माहिती का? एक तर मला गाजराचा हलवा खूप आवडतो आणि तो फसलेला माझा बेचैन होतो. अरे नाही सर नाही होतोय ढवळ ना. इथे गाजरचा हलवा सूप साधारण काय होणार आहे माहितीये का? झालं. नाही याचं काय होऊ शकतं, आपण हे उन्हात सुकत घालूया चिक्की होईल त्याची. गाजराची चिक्की. ते असं छान हे करायला लागतं, तो पाक घट्ट होतो. अरे अनिश तुला हेही येत नाही. ते मी ढवळ नाही थोड्या वेळात ढवळत झोपू नको. आता खराब झालं तुझ्यावर हा, माझं काय. त्यात दूध घालूया तर झाकण ठेवूया. हा तुम्ही काय बोललेलात ही डिश खराब नाही होऊ शकत. नाही झालंय. नाही होणार आहे. ठीक आहे, आपण एक काम करूया. दूध घातलेलं आहे, त्याला जरा घट्ट होऊ देऊया, मग गाजराचा हलवा खायला घेऊया. आता पुढची वाक्य लिहिलेली नसल्यामुळे मला ती मनाने बोलायला हा, मी- लागतील, कारण तू इथे उभा आहेस. हे झालं. पण तुझा सख्खा भाऊ रोहित, अभिषेक, गोरेगावकर साहेब आणि योगेश शिरसाट, तुम्ही फार मज्जा आणलीत. गाजराचा हलवा आपण एकत्र खाऊया. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. गाजर हलवा. साहित्य: गाजर, तूप, सुकामेवा, साखर, वेलची पूड, दूध. कृती: पॅन मध्ये तूप गरम करा, त्यात सुकामेवा घालून हलका सोनेरी होईपर्यंत परता. त्याच पॅन मध्ये किसलेले गाजर घालून मध्यम आचेवर 8 ते 10 मिनिटे परता, पाणी सुटेपर्यंत. गाजर मऊ झाले की साखर घाला, साखर वितळेपर्यंत आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत परता. वेलची पूड घाला, वरून दूध होता, झाकण लावा आणि मंद आचेवर शिजवून घ्या. गरमागरम गाजर हलवा सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. गाजराचा हलवा आपण चाखूया. घ्या योगेशराव. वा आणि स्पष्ट. आज ही लेखकांची चांडाळ चौकडी इकडे आली आणि त्यांनी काय बहार आणली, वेगवेगळे अनुभव सांगितले, प्रसंग सांगितले, मजा आली. बोलता बोलता मला घास खाऊ घातले, याचा एक वेगळा आनंद आहे. पण कार्यक्रमात पुढे जाण्याआधी रोहन, तू आज इथे आलास, आम्हाला छान वाटलं. आम्ही सारे खवय्ये हा कार्यक्रम तू लिहितोस, पण इथून पुढे सुद्धा तू अनेक चांगले चांगले कार्यक्रम लिहित जा. तुला खूप मनापासून झी मराठीच्या परिवाराकडून शुभेच्छा. थँक्यू. बाय. आता तुम्हाला चौघांनाही विनंती की तुम्ही टेबलच्या पुन्हा एकदा समोर या. तुम्हा लेखकांना, अभिनेत्यांना, कलाकारांना तुमचा जो आवडीचा पदार्थ आहे, जो तुम्ही लिहिता लिहिता खूपदा खाता, समोसा पाव किंवा भजी पाव किंवा वडापाव, त्याची शपथ घेऊन कलाकार म्हणून एक शपथ घ्यायची आहे. अनिश, पहिला मान तुझा. मी ह्या समोसा पावची शपथ घेऊन सांगतो, परत आयुष्यात कधी गाजर हलवा वगैरे कुठलाही पदार्थ बनवायला जाणार नाही. किचनमध्ये जाणारच नाहीये मी, फक्त खायला जाईन आणि कोणाचाही या नवीन वर्षात इन्सल्ट नाही करणार अशी शपथ घेतो. अरे मग बापरे. comedy कशी होईल? अरे मग कसं होणार? ठीक आहे, एक शपथ परत घेतो. अभिषेक, मी शपथ घेतो की इथपर्यंत झालंय या वाक्याचा उपयोग मी याच्या कधीच करणार नाही. पूर्ण स्क्रिप्ट त्या वेळेत दिलं जाईल. इथपर्यंतच झालंय या वाक्याचा हा. उपयोग करणार नाही. हो. धन्यवाद. वा. योगेश राव, शपथ घेतो की यापुढेही प्रेक्षकांना आवडेल असं लिहिता राहीन, थांबणार नाही. नवीन नवीन पात्र, नवीन नवीन विषय, नवीन नवीन गोष्टी आणि नवनवीन विनोद घेऊन तुमच्या समोर येत राहीन. फक्त लिखाणच नाही, अभिनय सुद्धा करायला येत राहीन तुमच्या. धन्यवाद. रोहित, हा, मी शपथ घेतो की मी मीटिंगला वेळेत येत जाईन, वेळेत स्क्रिप्ट देत जाईन. व्हेरी गुड. फार छान. समोसा मला पाव. धन्यवाद. मी मात्र कुठली शपथ घेणार नाही, कारण मी जे बोलतो ते खरंच असतं आणि ते प्रेक्षकांना खरं वाटतंही. रोहित, योगेश, अनिश आणि अभिषेक, तुम्हा चौघांचे फार मनापासून आभार. तुम्ही आज इथे आलात. तुम्हाला तुमच्या लेखन आणि अभिनयासाठी खूप मनापासून शुभेच्छा. खूप लिहित राहा. सरस्वतीची तुमच्यावरती कृपा कायम राहू द्या, अविरत राहू द्या आणि येत राहा. हा कार्यक्रम तुमचा आहे, झी मराठी तुमचा आहे. तुम्हाला खूप यश लाभावं अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. थँक्यू सो मच. आणि या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे कलाकार आले होते, पण लेखक कधी आले नव्हते. तर अशी लेखकांची चांडाळ चौकडी आज पहिल्यांदा इथे आली आणि फारच कमाल, मज्जा आली. धन्यवाद. खूप मनापासून शुभेच्छा.